गुड इव्हनिंग. तो बघा, आज आपण एक क्वेश्चन सॉल्व करणार आहे पायथन कोर्सचा आणि बऱ्याच वेळा हा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये पण विचारलेला जातो. ओके, फर्स्ट आहे द काउंट द अक्युरन्स ऑफ इच एलिमेंट इन अ लिस्ट. एक लिस्ट असेल, त्यामध्ये तुम्हाला इच एलिमेंट काउंट करायचे. हाऊ मेनी टाइम्स दिस एलिमेंट आर प्रेझेंट इन युअर लिस्ट. ओके, तो कसं करणार आहे? सिम्पल यूज करणार आहे तुम्ही. सपोज काही यामध्ये वन किती वेळेस काउंट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, वन हाऊ मेनी टाइम्स आर रिपीटेड, नीड टू काउंट. इथं 4 टाइम्स आहे. ओके, आपल्याला वन 4 मिळालं. सेकंड जर 2 1 आहे, तो 3 टाइम्स आहे. 3 3 2 टाइम्स आहे. ओके, हे असं काउंट करायचं आणि आपल्याला काय करायचं, डिस्प्ले करायची की ते 2 टाइम्स आहे, 1 4 टाइम्स व्हॉटएव्हर तसे आहे. तो कसं करणार आहे? फर्स्ट आहे, सिंपल आहे. तुम्ही काय करणार, तर यू कॅन यूज द फॉर लूप. ओके, त्यासाठी मी काय करते, ऑलरेडी एक काय करते, एक डिक्शनरी असाइन करते. म्हणजे इच एलिमेंट जे स्टोअर करायचं आहे मला आणि त्यांची जी काउंट आहे मला की आणि व्हॅल्यूनी सेपरेट करायची. ओके, कसं येईल, फर्स्ट म्हणजे आपल्या इथं आउटपुटमध्ये येईल 1 कोलन आणि इथं तुमचा काउंट येईल. काउंट म्हणजे 1 किती टाइम्स रिपीट आहे. ओके, लाईक इथं 4 व्हॉटएव्हर असेल. त्यासाठी काय करणार, आपण एक लिस्ट डिक्शनरी घेणार. ओके, एक सिंपल डिक्शनरी घेतली मी, एम्प्टी डिक्शनरी. ओके, या फॉर काय करणार आहे, ह्या एल मधले प्रत्येक आयटमला मी आयटरेट करते. ओके, ओके, देन काय करणार आहे, अगेन मी चेक करणार आहे जो नम आहे तो प्रत्येक एलिमेंट काय आहे माझ्या या डिक्शनरीमध्ये आहे का, डी मध्ये आहे. जर असेल, इन केस दिस एलिमेंट आर प्रेझेंट, तर माझ्या डिक्शनरीमध्ये काही डिक्शनरी ऑफ जो नम आहे, आपण घेणार आहे नम पॉईंट करेल 1, फर्स्ट टाइम 1 करेल, तो ऑलरेडी आहे का. जर असेल, ओके, तर त्याचं काय झालं पाहिजे, काउंट काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे 1. ओके, जर नसेल, ओके, तो फर्स्ट टाइम माहिती आहे आपल्याला सर्वांना की फर्स्ट टाइम तर नसेलच आहे. तर दॅट इज एल्स मध्ये मी काय घेणार आहे, सिंपल त्याला काय असाइन करेल मी, डी ऑफ जो नंबर्स आहे त्याला असाइन करेल मी सिंपल 1 असाइन करेल. म्हणजे 1 असाइन केलं म्हणजे तो नंबर काय होईल त्यामध्ये ऍड होईल आणि त्याची व्हॅल्यू काय असेल तर 1 असेल. ओके, आणि लास्ट एंडिंगला प्रिंटिंग आपला डिक्शनरी प्रिंट करेल. सो लेट्स एक्झिक्यूट दिस वन. So let's see, this is your output. Okay, 1 are present in 4 times, 2 are present 3 times, 3 are present 3 times, okay, 4 are present 5 3 times, 5 are present 1 time. Okay, this is your output. Let's see and check it. Okay, again we can, this is a first. Okay, this is असे खूप आहे मेथड्स तुम्ही सॉल्व करू शकता, बट ही मी सांगितली वन. ओके, द नेक्स्ट वन आहे सिंपल सेम प्रोग्राम वी कॅन कसा करणार आहे. सेम प्रोग्राम मी करणार आहे बाय युझिंग द कशाने तर काउंटर. ओके, दिस इज द काउंटर एक आहे आपल्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे काउंटर फंक्शन. त्या काउंटर फंक्शनने आपण काय करणार आहे तर वी कॅन सेम कोड अचीव करणार आहे. सेम आहे रिझल्ट, वी कॅन अचीव दिस. सो लेट्स डू. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आय नीड टू कमेंट इथं आहे डी. कशी करणार आहे सेकंड मेथडला, सिंपल आहे. कशी करणार यामध्ये सेकंड सिंपल काय आहे. ओके, लेट्स सी, वी हॅव द वन काउंटर. ओके, काउंटर इज अ फंक्शन आहे, सेम आहे. आय एम युजिंग counter. Okay, so counter is not present, so we need to import this one for the collections. This import collections. Sorry for that. From collections, we need to use from collections import counter. Simple. Again, you can use counter counter of what is your iterable where is iterable, like L is iterable variable. So we are putting this one at simple. Just simple. We are storing to one element like count. Okay, we are using any variable.
name and the count printed. Okay. So let's print our count it. Simple. Let's comment this one as output. Let's see. This is your count. Okay. We can achieve this one by using the count. That's it. Thank you for watching.